नमस्कार मित्रांनो, आज शुक्रवार होता. येडेश्वरी आईसाहेबांचा शुक्रवार 17 शुक्रवाराचं व्रत कसं करायचं हे आपण ह्या व्हिडिओमधून पाहू. सर्वप्रथम पीस हातरून घ्यायचा स्वच्छ, त्याच्यावर अखंड तांदूळ आणि स्वस्तिक काढून घ्यायचा आणि त्याच्यावर ती थोडंसं आपण हळदी कुंकू टाकून घेऊ. असं छान वाटतं. देवीची पूजा केल्याच्या नंतर त्याच्यावर कलश मांडून घेऊया. कलशामध्ये हळदी कुंकू, थोडी नाणी, अक्षदा, फूल टाकून येडेश्वरी आईसाहेबाचं मनोभावे आपण आवाहन करूया. मग वरती विड्याची 5 पानं ठेवून नारळ त्याच्यावर मळवट भरून घेतला आहे मी. कलशावरती स्वस्तिक काढून घेऊया. छान स्वस्तिक काढून त्याला हळदी कुंकू लावून घेऊया. नंतर एक विड्याचं पान बाजूला ठेवून गणपती बाप्पाची आपण स्थापना करूया विघ्नहर्त्यासाठी. कोणतंही संकट आपल्या पूजेमध्ये येऊ नये म्हणून थोड्या अक्षता वाहून घेऊ, फुलं वाहून घेऊ. फुलं वाहिल्याच्या नंतर मग आपण 5 विडे येडेश्वरी आईसाहेबांच्या नावाने 5 विडे मांडून घेऊया. 2-2 पानाचे विडे मांडायचे आहेत, जेणेकरून येडेश्वरी आईसाहेबांना मध्ये आनंद होतो. 2-2 पानाचे विडे खूप आवडीचे आहेत येडेश्वरी आईसाहेबांच्या. त्याच्यावरती सुपारी मांडून घेऊया. सुपारीवरती थोडं हळदी कुंकू समांतर असं वाहून घ्यायचं मनोभावे. नंतर माझ्यापाशी बांगड्या होत्या तुळजापूरून आणलेल्या, त्या मी ठेवून घेतल्या. हळकुंड 5 हळकुंड प्रत्येकी एक मांडायचं, एक विड्यावर 5 विड्यांवर. नंतर आपण त्याच्यावरती खोबरं मांडू, खोबऱ्याचे तुकडे मांडू. म्हणजे असे 5 विडे येडेश्वरी आईसाहेबाला खूप असे अतिप्रिय आहेत. नंतर खारीक मांडून घेतली आहे. सर्व वटीचं सामान 5 विड्यांवर मांडून घ्यायचं. विड्याची पानं येडेश्वरी आईसाहेबांना अतिप्रिय आहेत. त्यांना नागवेलीच्या पानाचा शृंगार होतो. आता आपण छोटंसं प्रतीक म्हणून येडेश्वरी आईसाहेबांची छोटीशी मूर्त आहे ती मांडून घेऊया. मनोभावे केल्यावर येडेश्वरी डोंगर सोडून धावत भक्ताच्या घरी येते. हळदी कुंकू लावून घेऊन आईचं तांदूळ अक्षदा टाकून औक्षण केलं आहे. फुल वाहिलं आहे येडेश्वरी आईसाहेबांना. त्यानंतर आपण कलशावरती छोटासा मी गजरा बनवला होता. तो गजरा आपण येडेश्वरी आईसाहेबांच्या कलशाला अर्पण करून घेऊया. मस्त असं भारी वाटत आहे. फुलं अर्पण केली बाईसाहेबांना. असं वाटत आहे की साक्षात डोंगरची येडामाय डोंगर सोडून माझ्या देव्हाऱ्यावर माझ्या घरी आली आहे. विड्यांवर आपण फुलं अर्पण करून घेऊया. 5 विड्यांवर 5 फुलं. फुलं कलशाला अर्पण करून घेऊया. खूप छान असं प्रसन्न वातावरण झालेलं आहे. साक्षात डोंगरची येडामाय माझ्या घरी आली आहे. कवड्याची माळ पण देखील आपण इथं ठेवून घेऊ. तुमच्यापाशी असेल तर ठेवा, नसेल तर काही हरकत नाही. नंतर अगरबत्ती, दीप, धूप दाखवून आईसाहेबांना औक्षण करून घ्यायचं. नंतर रुद्राक्षाच्या माळीवर ओम येडेश्वरी देवे नमः असा जप करायचा, म्हणजे जेणेकरून साक्षात येडामाय प्रसन्न होते. आणि पूजा आरती करून घ्यायची. येडेश्वरी आईसाहेबांना मी अशी प्रार्थना केली, हे आईसाहेब, हा जो व्हिडिओ बघत आहे त्याच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करा. आणि थोडेसे अखंड तांदूळ घेऊन अक्षदा घेऊन जी मनातली इच्छा आहे ती बोलून येडेश्वरी आईसाहेबांच्या चरणी अर्पण करायची. मस्त वाटत आहे. खूप छान पूजा झालेली आहे, बघू शकता तुम्ही.
वरती येडेश्वरी बाईसाहेबांचा फोटो आहे. खूप प्रसन्न वातावरण झालेलं आहे. चला तर मग व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय.